मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेत आहे आणि अविनाश त्या झेलखाली आलेत, एका हाताने झेल टिपला आणि फलंदाजाला पाठवले माघारी. गॉन. धावसंख्या आता फलकावरती पाहिलं तर 5 धावा, 1 गडी बाद. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. नवीन फलंदाज जितू वैती आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जितू, चांगली कामगिरी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका खेळलेत, गॅपमध्ये चेंडूला पाठवले. मिलिंद भोईर थांबणार नाही, चेंडू बॉल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. शेवटचा बॉल आहे या षटकातला. शेवटचा बॉल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा मनसुबा बनवला. लॉंगऑफच्या वरनं खेळायचं होतं आणि तिथे आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या 9 वरती. 9 रन्स, 9 धाबा. क्रमांक 2चं षटक हाताळण्याकरिता हलक्या हाताने फक्त जागा बनवली. जागा बनवत असताना शॉर्ट थर्डमॅनच्या गलीमधून चेंडूला पाठवले. 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोचते. ते 11 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावा फलकावरती आपण पाहतोय. फ्लिक केलाय. डीपमध्ये बॉल चाललाय. मिलिंद भोईर वेगाने आलेत. 1च धाव इथे मिळताना आपण पाहणार आहोत. आणि महत्त्वाची विकेट, योगेश पाटीलला विकेट सॅक्रिफाईस करावं लागलंय. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला आणि धावसंख्या फलकावरती पाहिलं तर 12 या आकड्यावरती जाऊन पोचले गेले. 12 धावा फलकावरती आपण पाहतोय आणि धक्का क्रमांक 2 बसला गेलाय टीम कोपरी ठाणे मास्टरला. धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 12 धावा, 12 रन्स ऑन बोर्ड.
बॅटची कडा घेतली गेले पाठीमागच्या दिशेने सुहास भोईर बॉलवरती झेपावले गेले. तत्पूर्वी एकच धाव. ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय आणि खास करून आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 13 वरती स्थिरावली गेले. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार आणि स्ट्राईकला जितू वैती, नॉन स्ट्राईक एंडला दर्शन. ऑन साईडला लॉप केले बॉलला आणि बॉल जातोय डीप मध्ये. तत्पूर्वी दुसऱ्या धाबेचा कॉल तिथे दिला गेलाय आणि तिसऱ्या धाबेसाठी सुद्धा पलटले दोन्ही फलंदाज. 3 धावा आलेत आणि धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचतोय. हरीश किनीचं हे षटक अप्रतिम आतापर्यंत राहिलं गेलंय. अचूक टप्पा भेदक मारा करत असताना आपण पाहतोय. एक विकेट हॅट्रिक आपण हरीश किनीच्या नावावरतीही पाहिली होती मोगरपाड्याच्या स्पर्धेमध्ये. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेकच्या पद्धतीने निघून जातो यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल येतोय. योगेश मिलिंद भोईर येतोय गोलंदाजी मार्क वरती. ऑप्शनच्या बाहेर चेंडू बाहेरच्या दिशेने हाताळलाय आणि धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत अवंतरच्या माध्यमातून 17 धावा. स्टेअर केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे राजेश मात्रे चेंडूला उचलतील. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा कॉल दिला. 2 धावा सहजतेने इथे पूर्ण होतील आणि तिसऱ्या धावेसाठी वळालेत जरूर, मात्र 2च धावेवरती सॅटिस्फाईड राहिले गेलेत. 2 धावा आणि 2 धाव्यांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचतोय. 19 रन. उंची जास्त प्राप्त केले या चेंडूने. ऑन साइडला संकेत भोईर झेल खाली आलेत आणि झेल निसटतोय. कॅचेस विन द मॅचेस. भरपूर सारे झेल सुटलेत स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर. आणि 2 धावा आणि 2 धाव्यांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 21 धावा. 10 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या फलकावरती 21 धावा, 21 रन्स ऑन बोर्ड. सिंगल डबल वरती निर्भर राहिले. धावसंख्या 21 चांगल्या पद्धतीने बहरले. 14 बॉलवरती 21 केलेत. 10 बॉलचा खेळ बाकी आहे आणि बॉल हवेत राहिला. तिथे मिथुन किनी झेल खाली येत आहेत आणि फलंदाजाला पाठवले माघारी. फलंदाज बाद.
आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा धक्का बसतोय, फलंदाजाला पाठवले माघारी. तिथे आपण पाहिलं तर जितू आऊट झालेला आहे. नवीन फलंदाज अमोल पाटील आता मैदानात दाखल होतोय. मिलिंद भोईरला सफलता प्राप्त होत असताना 3 बॉलवरती 5 धाबा मिलिंद भोईरने खर्च केल्यात आतापर्यंत आपण पाहिलं तर. नो बॉल. यस, नो बॉलचा इशारा केलाय पंचांनी. ओव्हर स्टेपिंग करतायत मिलिंद भोईर. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 22. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. फुलटॉस होता, त्यावरती फटका खेळण्याचा मनसुबा बनवला आणि बॉल चाललाय पाठीमागच्या दिशेने. बॅटची कडा घेत असताना प्रकाश पाटीलला बीट करतोय आणि सुहास भोईरला बीट करत असताना 4 धावा. चार धावा मिळत आहेत आणि 4 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या 26 रन झालेत फलकावरती. मिलिंद भोईरवरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न करतोय अमोल पाटील. 26 रन्स ऑन बोर्ड. चांगला चेंडू शॉर्ट ऑफ अ लेंथ होता, त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि डॉट बॉल येत असताना आपण पाहतोय. सव्वीस रन झालेत फलकावरती. चांगला चेंडू टाकलाय, आणखीन एक डॉट बॉल. धावसंख्या फलकावरती 26 रन. षटक समाप्त झाले आणि मिलिंद भोईरच्या षटकात धावा खर्च झाले ते एकंदरीत 10. धावसंख्या 26 वरती. शेवटचं आणि अंतिम षटक कोणत्या गोलंदाजाचा वापर इथे केला जाईल हे पाहावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये प्रकाश पाटील स्वतःवरती विश्वास दाखवतोय. अंतिम षटकात येत असताना प्रकाश पाटीलला आपण पाहतोय. वेगवान मारा करण्याकरिता जाणला जातोय. 40+ क्रिकेट, प्रोफेशनल क्रिकेट सुद्धा 40+ माध्यमातून खेळताना ओपन क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय. तोच प्रकाश पाटील आता गोलंदाजी मार्गावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण मागच्या वीकमध्ये प्रकाश पाटील मोगरपाड्याच्या स्पर्धेमध्ये अनुपस्थितीत राहिले होते. तरीही आपण पाहिलं तर टिवरी मास्टर्स संघाने खूप चांगलं प्रदर्शन तिथे दाखवलं आणि तृतीय क्रमांक सेमीफायनलच्या लढतीत ते पराभूत झाले. तृतीय क्रमांकावरती समाधान त्याने व्यक्त केलं मोगरपाड्याच्या स्पर्धेमध्ये. प्रकाश पाटील गोलंदाजी मार्गावरती. चांगला चेंडू, सरळ बॅटचा वापर केला. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे एकच धाव. धावसंख्या 27 वरती. 27 रन्स ऑन बोर्ड. आता 5 चेंडूंचा खेळ उर्वरित या इनिंगमध्ये बाकी आहे. नितीन गावडेही आज आमच्यावरती नाराज आहेत. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आमच्या आले नाहीत नितीन गावडे. भूषण पाटील कुठे असेल तर या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आता तयार होतोय. अखूट टप्प्याचा बॉल, त्यावरती प्रहार केलाय. संकेत भोईर आहेत आणि खूप चांगले जजमेंट त्यांनी दाखवलंय. अडवण्यामध्ये सक्षम राहिलेत. उंच पुरा असा अगदी पाहिलं तर क्षेत्ररक्षक होता. जवळपास 6.5 फूटच्या वरती हाईट आहे संकेत भोईरची आणि त्याने त्या चेंडूला अडवलंय. 2 धावा. 2 धाव्यांच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती 29 रन झालेत फलकावरती. अमोल पाटील आक्रमण करतोय, मात्र झेल हवेत राहिलाय. दिवाकर पाटील झेल खाली आणि हा झेल सुटणार नाही. फलंदाज बाद. झेलबादच्या माध्यमातून
29 धावा फलकावरती आहेत. ऑफ साईडला चांगला फटका टॅप केलाय बॉलला, डीपमध्ये बॉल चाललाय आणि बॉल तिथे स्टॉप केलाय. अविनाश बोहीर होते. वय वर्ष 50हून अधिक आहे आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्याने केलंय. अडवलंय बॉलला. 2 धावा वाचवलेत आपल्या संघाकरिता आणि धावसंख्या फलकावरती 31 रन. मनोहर घरतला या मॅचमध्ये रेस्ट केली गेले आणि रुपेश घरत यांना बढती दिले या मॅचमध्ये. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, उंची जास्त प्राप्त केला आणि बॉल जातोय जयेश भोईरच्या हातामध्ये. फलंदाज बाद झालाय. क्लिअर आम्ही पाहिलंय, आउट. शेवटचा बॉल डावऱ्या, त्याचा फलंदाज पंकज आता स्ट्राईक वरती येतोय. आल्या आल्या अक्रॉस द लाईन खेळत आहेत. डीप मध्ये बॉल चाललाय. जयेश भोईर आलेत वेगाने. एक धाव येते आणि बॉल चाललाय सीमा पार. शेवटच्या बॉलवरती चौकार. धावसंख्या 35 आणि करायचे आहेत आता टिवरी मास्टरला 36 टू विन.
जिग्नू गोलंदाजी मार्क वरती येतोय आणि जबरदस्त फटका, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावांकरिता वेलकम बाउंड्री. वा 13 रन्स. पुन्हा एकदा उंची प्राप्त केली चेंडूने, नोमॅन लँड मध्ये चेंडू चाललाय, मात्र पंकज पुढे सरसावले. तत्पूर्वी झेल निसटलाय, दुखापत झाले. चला फर्स्ट एड बॉक्स मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचा आहे. 2 धावा, 2 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती 15 रन्स, 15 धावा झालेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. संतोष पाटील झेल खाली आणि फलंदाज बाद. धावसंख्या 15 वरती दुसरा धक्का बसतोय टिवरी मास्टर संघाला. डीजे पंधरा चेंडू आणि 21 धावा करायचे आहेत. प्रकाश पाटील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला मिलिंद भोईर आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. जिग्नूला सफलता प्राप्त झालंय, मात्र प्रकाश पाटील थांबणार नाहीत. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले, बॉलला पाठवलंय मेडोनच्या वरनं. 6 धावा, षटकार. आणि आता 15 धावा करायच्या आहेत जिंकण्याकरिता. ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक षटकार प्रकाश पाटीलच्या बॅटमधनं. सत्तावीस धावा झालेत फलकावरती. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे अमोल पाटील. चेंडूला फील्ड करतोय, एकच धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने आता धावसंख्या 28 वरती 28. 8 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉलवरती 8 करायचे आहेत जिंकण्याकरिता.
बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. 4 रन करायचे आहेत. ऑन साईडला उंची जास्त प्राप्त केले जरूर, मात्र पाहता पाहता बॉल चालला योगेशच्या हातामध्ये. फलंदाज बाद. बॅक विकेट इथे प्राप्त केलेत. आता हरेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. करायचे आहेत जिंकण्याकरिता 4 रन. 8 मध्ये 4 करायचे आहेत. ऑन हॅट्रिकचा चेंडू जितू वैती घेऊन तयार होतोय. बिलालपाडा मास्टर संघ आपलं डिसिजन कळवा. बिलालपाडा अजय पाटील काय स्वीकारले, बॅटिंग का फिल्डिंग? तर यास क्षेत्ररक्षण घेतले. फलंदाजी कासरबडवली ए संघाला करायची आहे. ऑन हॅट्रिकचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार होतोय. का हॅट्रिक साध्य केली जाईल का? कालच्या दिवसात एक हॅट्रिक आपण पाहिली उदय पाटीलच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्गावरती आता गोलंदाज तयार. हलक्या हाताने खेळायचं होतं. बॉल चालू यष्टिरक्षकाच्या दिशेने. 7 मध्ये करायचे 4. 7 चेंडू 4 रन. चार रन करायचे आहेत. आणखीन एक चेंडू खाली राहिलाय. डॉट बॉल येतोय. जबरदस्त षटक राहिलंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 4 धावा आल्या आणि 2 विकेट प्राप्त केल्या. सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आणला गेलाय. आता 6 चेंडू आणि करायचे आहेत 4 रन. 6 बॉल 4चं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. अमोल पाटील बॉलिंग ट्रॅकवरती तयार. ऑप्शनच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर खाली राहिला बॉल. 5 चेंडू 4 धावा. 10-4चं समीकरण आता 5-4 वर आलंय. कोणता संघ जिंकेल? सामना रंगतदार स्थितीत आलाय. बॅटची कडा आणि बॉल चाललाय डीप फाईन लेगला.
सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरिता चौकार आणि या चौकाराच्या मदतीने सेमी फायनल मध्ये दाखल झाला हनुमान मास्टर टिवरी. अभिनंदन टिवरी संघ.